मला खरंच गिरापजी तुमचा अभिमान वाटतो. मी कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही जो प्रकल्प राबवला ना आमच्या चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, खरंच आदर्शवर्त प्रकल्प आहे. म्हणजे फक्त आपल्या कचऱ्याच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथे उद्यान तयार केलेलं आहे. आणि मला असंख्य अशा कमिट्या आणि दुसऱ्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी येऊन आपला हा कचरा प्रकल्प बघण्यासाठी आले. हे आपल्या सगळ्यांसाठी खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मच्छी मार्केट असो, आपल्या इथे भाजी मार्केट असो, आदर्शवत सगळी कामं येतो. आणि म्हणून त्याचा आता दुसरा टप्पा म्हणून आरोग्याची व्यवस्था आमच्या वेंगुर्ल्याची चांगली झालीच पाहिजे, ही मागणी सर्वत्र व्हायला लागलेली आहे. आता आपल्या पेशंटला कोणालाही चांगला उपचार घ्यायचा असेल, डॉक्टर चांगले मिळवायचे असतील, तर गाडी स्टार्ट मारून गोव्याला जायला लागतं की नाही? वेंगुर्ल्यामध्ये तर काय होत नाही. बिचारा आपले काही पेशंटना त्रास पण होतो रस्त्यामध्ये. आता आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे की साहेब, भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जसे अन्य विषय तुम्ही आम्हाला सोडून दाखवले, तसे आमच्याकडे चांगली आरोग्य सुविधा तुम्ही द्या, अशा प्रत्येकाची एकमुखी मागणी आमच्या चव्हाण साहेबांकडे आणि सगळ्यांकडे आहे. आणि म्हणून गेल्या आठवड्यात आमचे चव्हाण साहेब वेंगुर्ल्यामध्ये होते. नुसतं आले नाहीत. चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा येतात तेव्हा काहीतरी विकासाचं देऊन जातात, असं त्यांची खासियत आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बातमी वाचली चव्हाण साहेब वेंगुर्ल्यात, समजायचं आपल्याला काहीतरी मिळालं. आता गेल्या वेळा जेव्हा आले आमचे आपटेने एकदा काय पाठ पकडली तर काय सोडत नाही, पेपरवर कसा धरलाय. तर ते आले, आमच्या चव्हाण साहेब बसलेले. चव्हाण साहेबांना बोलले, साहेब असं आरोग्याची सुविधा सोडवायची, काय करायचं आपण? चव्हाण साहेब बोलले, कशाला? सोडवली आहे मी. मला कसं काय? बोला, सेंट लुकची ही जी जागा इथे आहे, ज्याच्यावर आपल्या प्रत्येकाचा भावनिक नाता आहे. प्रत्येकाला सेंट लुक म्हटलं तर लहानपणाच्या सगळ्या आठवणी बाहेर येतात, हो की नाही? तर ह्या जागेबद्दल जेव्हा आम्ही चव्हाण साहेबांना फक्त उल्लेख केला, चव्हाण साहेबांनी नुसतं ऐकत बसले नाही, पण सेंट लुकच्या जागेवर लवकरच आता तिथे सुसज्ज हॉस्पिटल तयार होईल असा सगळा मार्ग मोकळा करून टाकलेला आहे. सगळा मार्ग मोकळा करून टाकलेला आहे. तिथे जे चॅरिटी कमिशनराकडे, धर्मादाय आयुक्त ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याशी बोलले. त्यांच्याशी सगळं काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांची आमच्या समोर बोलले. आणि त्या सेंट लुक्स हॉस्पिटलच्या जागी वेंगुर्ल्याकरांसाठी हक्काचं सुसज्ज असं हॉस्पिटल तयार करण्याचा मार्ग आमच्या चव्हाण साहेबांनी मोकळा केलेला आहे. म्हणून आम्ही तुमच्या समोर आहे, जिथे हक्काने आज आलेलो. तुम्ही निश्चिंत राहा. आता फक्त 2 डिसेंबरची आचारसंहिता उठून दे.